आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, काल एक सीसीटीव्ही समोर आला, त्याच्यामध्ये वाल्मिक कराडसह म्हणजे खंडणी आणि हत्येमधले आरोपी त्या सीसीटीव्ही मध्ये दिसतात. तुम्ही बघितलं असेल, काय सांगाल? आता खरा पुरावा हाती लागलाय सरकारच्या आणि पहिल्यांदाही खराच होता, परंतु आता ना हारसा क्लिअर झाला. आता मात्र खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत. ही सामूहिक कट रचला संघटित गुन्हेगारी करण्याची ही पूर्वीपासूनची खूप वर्षापासूनची पद्धती ही आता पूर्ण चव्हाट्यावर आली आणि सरकारला कलंकित करणारी, डाग लावणारी, मुख्यमंत्र्यांचं नाव बदनाम करणारी आता ही घटना झालेली आहे, घडून आणलेली यांनी. त्यामुळं आता काय बघा, एक लक्षात घ्या की हे होणारच होतं. शेवटी पाप किती झाकायचा प्रयत्न केला, मंत्रिपदाचा कितीही दुरुपयोग केला स्वतःचं पाप झाकायसाठी. आपण मंत्री आहेत, मग आता दुरुपयोग करू. आपले लोक किती मर्डर केले, किती बलात्कार केले, दरोडे टाकले, खुनं केले, तरी आपण वाचू, ही जी माज होता ना, ही मात्र नियतीला पटतच नाही. हे आता किती काही केलं तरी बाहेर यायला लागलं. SIT असन, CID असन, बीडचे पोलीस बांधव असतील, तुटून पडलेत कामाला. सध्या तरी प्रामाणिक त्यांचा तपास चालू आहे. सध्या तरी पुढं काय खटपट होईल असं वाटत नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी आता मात्र जे सिद्ध झालंय त्यावरून मुख्य आरोपीच त्यांना करणं, त्या सरमाड्या का खरमाड्या कोण आहे त्याला करणं, ते कोण आहे त्याला करणं लय गरजेचं आहे. कारण त्यांनीच ही सामूहिक कट केला आहे, त्यानेच संघटित गुन्हेगारीला प्रोत्साहन दिलेलं आहे, त्यानेच खंडणी मागायला पाटील आणि खुनही त्यानेच केला आहे. त्याच्यामुळे त्याला मुख्य आरोपी करायचं. आणि या तिन्ही टोळ्यांना, या तिन्ही टीम म्हणजे संघटित गुन्हेगारी घडून आणणारा तो एक खंडणीतला आरोपी, एक बाकीचे खंडणी मागायला गेले, तिसरे खुनं करायला गेले, यांना तिन्ही बाजू, यांना तिघांवरती 302 दाखल करायचा, मोका पण लावायचा, 120B पण यांना सामूहिक कट यांना सगळ्यांना लागला पाहिजे. हे आता मुख्यमंत्री साहेबांना करणं गरजेचं आहे. आणि फरारीच्या काळात यांना कुणी सांभाळलं, हे लोक सगळे सहआरोपी करणं खूप गरजेचं आहे. सगळेचे सगळे, ते पोलीस 2, ते कोण पाटील एक हे आणि महाजन एक हे सहआरोपी करा, यांना सोडू नका. आता उगाच लोकांच्या नजरेतून मुख्यमंत्र्यांनी एका माणसासाठी नजरेतून उतरू नये. तो का राज्य चालवित नाही एकटा, म्हणजे टोळ्या चालवतो, टोळ्या. सरकारमध्ये राहतो तुमच्या आणि पैसे कमीतो, लोकांचे मारतो, चोऱ्या करतो, डाके टाकीतो, बलात्कार, छेडछाड्या, हे प्रकार सर्रास सुरू आहेत जमिनी हडपीनं. यामुळे याला ना आता मुळाजाळा सकट उखडून टाका, याला ठेवू नका. आता मुख्य आरोपी करा, यांना सोडू नका, बाकीचे सहआरोपी सगळे करा. कारण आता CCTV समोर आलेत, हे अर्ज करायलेत, कुठं जामिनी फिमिनी नाटकं करायला लागले. मुख्यमंत्री साहेब, फडणवीस साहेब, एकही माणूस याच्यातला सुटता कामा नाही. यातला खंडणीतला आणि खुनातला जर एक बी आरोपी सुटला ना, तर देशमुख कुटुंबालाच धोका आहे, त्यांच्या जीवालाच धोका आहे. हे मारून टाकू शकते. एकही माणूस त्याच्यातला सुटता कामा नये. याच्यापेक्षा तुम्हाला पुरावे पाहिजेत काय? आता बस झाले, खूप पुरावे आहेत. दुसरा असा विषय की जे वाल्मिक कराडे आता त्यांचा सहभाग CCTV मधून दिसतोय, पण त्यांना सांभाळणारे धनंजय मुंडे, म्हणजे जे सुरेश अण्णा धस म्हणतात, आकाचे आका, ते पण समोर आले पाहिजे. आणि मग समोर नाही तर कुठे ते समोरच आहेत. वाचू नये सरकारनं, त्यांना पाठीशी घालू नये. त्या ज्या धनंजय मुंड्याची टोळी त्याला पाठीशी घालते आंदोलन करून, पाठीशी घालते आंदोलन करून, आरोपीच्या बाजूने आंदोलनं करते आणि आरोपीला सोडा म्हणते. हे राज्यात कधी झालंय का? याचं तरी आत्मपरीक्षण मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे. आत्तापर्यंत या राज्यात असं झालंय की आरोपीच्या बाजूने आंदोलन झालेत? अरे आमच्यात बी असतील ना राव, कुणी ना कुणीतरी असतीलच ना. त्याच्या बाजूने मोर्चे काढलेले नाही आठवत आम्हाला. सगळ्या जाती धर्मात झालेलं असं, आरोपीच्या बाजूने कोणी मोर्चे काढलेत असं आठवतच नाही. आणखी हे काय आहे? ही कोणची पद्धत आहे? स्वतःचं पाप झाकायसाठी जातीला मध्ये घ्यायलाय, OBCला मध्ये घ्यायलाय, पुरी टोळी वाचवतोय जातीच्या नावाखाली. ह्यो जात नाही वाचवीत, ह्यो धनंजय मुंडे जात नाही वाचवीत, टोळी वाचवतोय. याला टोळीवर प्रेम आहे, जातीवर नाही, समाजावर नाही, OBCवर नाही, टोळी वाचवतो. मग याने पाप करायचं आणि बाकीच्याने का फेडायला यायचं का? फेड ना तुझं आता. म्हणून आता CCTV सापडलाय, आणखीन पाठीमागचे लय पुरावे आहेत, आणखी पुढं लय निघते. फक्त आता मुख्यमंत्र्यांनी यांना सगळ्यांना जेरबंद करणं गरजेचं आहे. टोटल एकही ठुता कामा नाही. ते धनंजय मुंडे तुम्हाला विधानसभेच्या काळामध्ये रात्री भेटायला आले होते, काय विनंती केली होती, नेमकी काय चर्चा झाली होती? त्या टायमाला काय असते दुसरं? त्या टायमाला काय असतं? हे असलंच.
आमच्याकडे लक्ष ठेवा, अमुक करा तमुक करा, याव करा त्याव करा, अगं बाय असं दुसरं काय यांचं काय. पण हे बघा, ही मात चांगला नाही. ते जाऊ द्या, ते निवडणुकीत असतंय, कोणी कोणाकडे येतं कोणी कोणाकडे जातं, तो भाग वेगळा आहे. पण हे चांगलं नाही. तुम्ही ज्यावेळेस लोकांचे मनं जिंकायचे सोडून लोकांचे खुणं पाडायला लागलात, वाईट वेळ येत असते. 25-30 वर्ष माझ्या लोकांनी अन्याय त्रास सहन केला. वाईट दिवस माझ्या समाजावरती होते. 20-25 वर्ष. वेळ बदलत असती, वाईट दिवस कमी होत असते. तुला मन माहीत नाही वाटतं आणखी. एकदा जर नियती फिरली ना, आमच्यावर वाईट वेळ होती तुझ्या टोळीमुळं. माझ्या गोरगरीब समाजाला, मराठ्यांच्या लय त्रास झाला, तिथं लय त्रास झाला. वेळ जात असती, एक ना एक दिवस उगत असतो. वाईट वेळ जात असती. आमच्यावरती वाईट वेळी तुम्ही आत्तापर्यंत आणल्या होत्या. वेळ बदलत असती बाळा. लय माझात मस्तीत मगरुरीत राहू नये. मीच काय ते सगळं, तितक्या माझात कधीच वावरू नये. मी काही केलं तरी पण आम्ही ते जिरू, ह्यो मात चांगला नाही. पुरी तू जात संपुष्टात आणली, त्यांचं पुरी पद घातली तू फक्त टोळीसाठी. ती जात खूप प्रतिष्ठा होती, मान सन्मान होता, त्यांची पत होती जिल्ह्यात, पुरी घातली यांनी. आणि त्यांच्यातले बी काही आमच्या विरोधात बोलणारे हे यांचे मित्र आहेत. बघा यांच्या टोळीची नियत. आमच्या आरक्षणाच्या विरोधात बोलणारे, आमच्या विरोधात कोणी बोलायला जर लागलं ना, तर हे यांचे मित्र आहेत टोळीचे. बघा ही नियत यांची. अरे फेडावं लागतं. म्हणजे मराठ्यांना हे दुश्मन समजवतात. कामापुरतं गोड बोलतात, जवळ धरतात. आणि यांची वेळ एकदा निघून गेली की किती हात घाला यांच्या तोंडात कोरडाच निघणार. इतका माजुरड्यापणा आहे यांच्या. ह्या किमया लोकांच्या लक्षात येतात. मराठ्यांच्या विरोधात कोणी बोललं की हे त्यांचे मित्र, म्हणजे मराठ्यांना दुश्मन समजायचं. ह्या नियतीमुळे यांच्यावर इतकी वाईट वेळ आली ह्या टोळीमुळं. आणि ह्याच मराठ्यांनी प्रत्येक वेळेस वाचवलेलं आहे यांना. प्रत्येक वेळेस कशात बी, राजकारणात, समाजकारणात, अडीअडचणीत आज विरोधात पलट्या मारायले. धनंजय मुंडेने ह्या टोळ्या जेव्हा उभा केल्या ना, ह्या संपवायला लागल्यात. आणि त्याला काय, त्याची काय एवढी प्रॉपर्टी त्याची एकट्याची का त्या सरमाड्याची? त्याला काय करायचं एवढ्या प्रॉपर्टीचं? अनेक ठिकाणी प्रॉपर्टी निघते, त्यांच्या पत्नीच्या नावाने जमिनी निघतात, प्लॉट निघतात. अहो हे त्याचं नाहीच आहे. खरंच सांगतो, मला तर 100% डाऊट येतो, शंका आहे तशी. काय घेऊ नये शंका? त्याला काय करायचं एवढ्या प्रॉपर्टी? थोडंफार ठीक आहे, इतक्या प्रॉपर्टी त्याला करायचंच काय? ही प्रॉपर्टी कोणाच तरी मंत्र्याची, त्याची नाही. अजिबात त्याची प्रॉपर्टी नाही आहे ती. त्याची प्रॉपर्टी ती नाही. आता पाप त्यांनी केलं यांच्यासाठी. पेडायची वेळ त्याला आली. हे मजात येत इकडं. याला फेडायची वेळ आली. याची प्रॉपर्टीच नाही इतकी ती अजिबात. वाल्मी कराडला 14 दिवसाची पोलीस कोठडी वाढवण्यात आलेली आहे. कधी? बर. हे बघा, पोलीस प्रशासन, SIT, CID खरोखरच मी आत्ताच म्हणलो तुम्हाला याच्या अगोदरच प्रामाणिक काम करतात. कोणालाच मोजित नाहीत ते. आता दबाव लोकांच्या त्यांना ना, हे पापी तो कोण राक्षस असतो ना, तो बाहेर काढायचा. त्यांना या राज्यातला, या बीड जिल्ह्यातला, या परळीतला जिल्ह्याला, परळीला बदनाम करणारा राक्षसच संपवायचा. यांना सोडायचंच नाहीये. त्यांना ते फुल कामाला लागले. कारण याचे जर एवढे पुरावे सापडले, आणखी लय सापडणार आहे लय. SIDच्या, CIDच्या आणि पोलीस बांधवांना माझी खरोखर विनंती, लय गोरगरिबाच्या लेकराला त्रास झालेला आहे बघा. शेवटी तुम्ही अधिकारी जरी असलात तरी एक माणूस आहेत तुम्ही. तुम्हाला एक हृदय आहे, तुम्हाला एक मन आहे. त्याला फक्त थोडंसं बोलून बघा. लेकी बाळीला, गरीब शेतकऱ्यांना, सगळ्या जाती धर्माच्या म्हणतो आम्ही तुम्हाला, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सुद्धा लय त्रास दिलाय बघा यांनी, या टोळीनं. भयानक वाईट दिवस माझ्या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यासह सगळ्या जाती धर्माच्या लोकांवरती आलती. वाईट वेळ आणली होती यांनी. वेळ बदलत असती हे यांना माहीत नाही. नियतीला हे मान्य नाही. म्हणून माननीय न्यायालयाने त्याला
आता ही कोठडी वाढून सुद्धा दिली असेल, कारण आणखीन तपास याच्यासाठी करायचा असेल की खून 100% यानेच घडून आणलेला आहे आणि याच्या पाठीमागं मंत्री आहे. आता मंत्री सुद्धा शोधून काढा, सोडू नका कोणालाच, कोणाला सोडू नका. पाप झाकत नाही. लय पाप केलं हो, लय पाप केलं यांनी, अति पाप केलं. पापी पैसा पाहिजे फक्त. अहो जात सुद्धा संपवली राव यांनी. अहो यांनी चांगले चांगले त्यांचेच नेते ह्या टोळीनं संपवले. हो टोळीनं संपवले. त्यांचे दैवत सुद्धा श्रद्धास्थान असणार आहे, तिथं सुद्धा टोळीनी दुडगूस घालायचा, मीच कसा शान आहे हे सिद्ध करायचं. त्यांच्या सुद्धा ही केलं. त्यांच्या मोठ्या नेत्यांना सुद्धा जिवंतपणे मरण यातना दिल्या यांनी. हीच टोळी आहे ती. आता 14 दिवसाची त्यांना पोलीस कोठडी सुनावली. पोलीस प्रशासनच योग्य काम करत तुम्ही असं म्हणताय. ते कुठेतरी एकीकडे आरोपी पण अर्ज करतायत की आम्हाला जामीन भेटावा, पण आता कोठडीत वाढ झालेली आहे. अरे जामीन घेतो कशाला, भोगना मनानीच कशाला जामीन घेतो. आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्याच वेळेस शब्द दिलेला आहे की एकालाही सोडणार नाही म्हणून, एकाला पण सोडणार नाही म्हणून त्याच वेळेस मुख्यमंत्री साहेबांनं शब्द दिलेला आहे. त्यांच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबाच्या शब्दावरतीच मराठी शांत आहेत. हो किती जामीन मांडल्या काही केलं ना, उलट हा 302चा उरगाडा झाला पाहिजे, लय मोठं षडयंत्र आहे. जे न्यायालयीन कोठडी आता सुनावली 14 दिवसाची, या संदर्भात आपण काय सांगा? नाही आता त्याच्याबद्दलचं डिटेल मला माहिती नाही, परंतु ही सगळा उरगाडा झाल्याशिवाय त्याला न्यायालयीन कोठडी तर द्यायलाच नको होती. आत्ताच न्यायालयीन कोठडी त्याला आत्ताच द्यायला नको होती. त्याला न्यायालयीन कोठडी नको द्यायला होती, कारण खूप तपास, खूप मोठा तपास राहिला आहे. आणखीन त्यांनी खून केलेला आहे, त्यांनीच करायला लावलेलं आहे. खंडणीतले खुनातले आरोपी एकच आहेत. याच्यामुळं त्याला न्यायालयीन कोठडी द्यायला नको होती, कारण आणखीन तपास खोलवर जाऊन करणं गरजेचं आहे. खूप मोठं षडयंत्र आहे, खूप मोठं षडयंत्र, लहान नाही आहे. परंतु आता ते त्यांचा तपासाचा भाग आहे, त्याच्यात काय आपण चपडप करू नये. आपल्याला काय न्यायालयीन किंवा कायदेशीर प्रक्रियेचं काही जास्त माहिती नाही, त्यामुळे आपण बोलू नये. परंतु एक आशा आहे SIT CID कडून आणि पोलीस प्रशासनाकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून, एकही आरोपी ते सुटू देणार नाहीत. जेवढी साखळी आहे राज्यातली पुरी बाहेर काढून त्यांना जेल भोगायला लावणार, त्यांना जेलमध्ये सडायला लावणार, त्यांची माती करणार. हे मात्र 100% आशा आहे, ती मुख्यमंत्री पूर्ण करतील. नसता राज्य मात्र आम्ही बंद पाडल्याचे सोडणार. एवढे पुरावे असून तुम्ही जर त्याला मुख्य आरोपी करत नाहीत, ते सगळे पोलिस सह आरोपी करत नाहीत, तो महाजनला सह आरोपी करत नाहीत, तुम्ही ज्यांना सांभाळणाऱ्याला सगळ्यांना सह आरोपी करत नाहीत, म्हणजे काय, म्हणजे काय तुम्ही पाठीमागं घालता की काय त्यांना? सरकार म्हणून तुम्ही काय पाठीमागं घालता की काय? अजिबात त्यांची मुलाहिजा सरकारने करायला नाही पाहिजे कुठल्याच परिस्थितीत. मला आणि माझ्या समाजाला ते नंतर मग सहन होणार नाही, आणि आम्ही ते सहन पण करणार नाहीत कसल्याच परिस्थितीत. आम्हाला काही झालं तरी या खंडणीतलं आणि खुनातलं हे आरोपी एकच आहेत. यांना सगळ्यावर 302 लागली पाहिजे. याच्यातला एक जर आरोपी सुटला ना, एक, तर देशमुख परिवाराला, त्या कुटुंबाच्या जीवाला धोका हे मारून टाकू शकतात. त्यामुळे ती पुरी साखळी धरा. मी मुख्यमंत्री साहेबांना जाहीरपणानं सांगतो, ही याच्यात तोच आहे. खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी करणारा हा सगळ्यात मोठा अट्टल गुन्हेगार आहे. याला सोडू नका. याला मुख्य आरोपी करा. मुख्य आरोपी दुसऱ्याला करताय आणि याला सदस्य बनवताय, म्हणजे काय तुमची चाल? असं होता कामा नये. जामीन जरी मांडल्या तरी एकाची जामीन होता कामा नये. एक जर सुटला ना तर देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. त्यामुळं सरकारला आमची विनंती आहे की ह्या खुनाच्या काळात ज्यावेळेस फरार होते, हे कोणत्या मंत्र्यांना बोलले हे समोर यायला पाहिजे, यांचे शिड्यार समोर यायला पाहिजेत. सगळे चार्जशीटमध्ये हे येणं गरजेचं आहे. यांना सांभाळणं, यांची प्रॉपर्टी कोणाकोणाकडे ती ईडी ताबडतोब सुरू व्हायला पाहिजे यांच्या मागं. ज्यांच्या नावावर प्रॉपर्टी सगळे जेलमध्ये टाकले पाहिजेत. आणि ज्यावेळेस हे आरोपी फरार होते खंडणीतले आणि खुनातले, यावेळेस या मधल्या काळात सरकारमधल्या कोणत्या मंत्र्यांना हे बोलले, पाठबळ घेतलं, यांना सुद्धा सह आरोपी करणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री साहेब हे काय सरकार चालवत नाहीत एक जण, यासल्या गुंडाच्या टोळ्या सरकार चालत नाहीत. जनता तुमची सरकार चालवती आणि तुम्हाला गादीवरती बसवती. यांना कोणाला सोडायचं नाही, अजिबात सोडू नका. एका मंत्र्यासाठी किंवा गुंडाच्या टोळ्या चालवणाऱ्यासाठी एवढा मोठा समाजाची नाराजी अंगावर घेऊ नका. तुम्हाला वाटत असं आम्ही शांत आहेत, मुख्यमंत्री साहेब तुमच्या शब्दामुळे शांत आहेत.
हे पुरेचे पुऱ्यामध्ये गेले पाहिजे. एकही साखळी याची गुंडाची हे मोठं नेटवर्क आहे, हे राहता कामा नये जिल्ह्यातलं आणि राज्यातलं एकसुद्धा. आणि आम्हाला आशा आहे की मुख्यमंत्री साहेब यांना सडवतील म्हणजे सडवतील. परंतु आता न्यायालयीन कोठडी भेटल्यामुळं तपास मंदावेल असं वाटतं तुम्हाला? नाही, ते तर होणारच नाही. SIT CID खोल तपास करण. त्यांनी काही त्यांचे अधिकार राखून ठेवले असतील ना, तपासाच्या वेळेस याला पुन्हा ताब्यात घ्यायचं असं काय असू शकतं त्यांचं. परंतु न्यायालयीन कोठडी मिळायला नको होती त्याला आत्ताच. परंतु आता ते त्यांचा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे, त्याच्यात आपण हस्तक्षेप करू नये आणि करणार पण नाही. आम्ही करणार पण नाही, आम्हाला आवश्यकता पण नाही. आमचा फक्त एकच मुख्य मुद्दा आहे मुख्यमंत्री साहेबांकडं, आरोपी सुटता कामा नाही. कारण कुटुंब तुमच्या घरी आलं होतं, ते आशा धरून येत, हे काही सुटणार नाही म्हणून. हो, ते आशा धरून येत. त्यामुळं देशमुख कुटुंबाचा खुनाचा बदला मुख्यमंत्री साहेब तुम्हाला घ्यावा लागणार आहे. जर सोडलं ना तर तुम्ही देशमुख कुटुंबाला बोलवून घेऊन त्यांची चेष्टा केली असा मेसेज राज्यात जाणार आहे. गोरगरीब लोकांना न्यायानं तुमच्याकडे बघते. तुम्ही गोरगरिबांच्या लोकांचे मुर्दे पाडणाऱ्याला सपोर्ट केला असा मुख्यमंत्री साहेब तुमचा संदेश या राज्यात जाणार. म्हणून तुम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यातला एकही आरोपी सुटता कामा नये. उलट आता त्यांच्या जास्त चौकशा करणं गरजेचं आहे. प्रॉपर्टी कुठून आणली, कुठं कुठं कटर असली, काय काय केलं, हे होणं गरजेचं आहे. दादा 25 तारखेला पुन्हा उपोषणाला बसताय, काही सरकारसोबत चर्चा झाली का? मग सगळ्या स्वराज्य प्रमुख मागणी तुमची अजूनही बाकी आहे? नाही, आता त्याला 26 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होते. आत्तापर्यंत सरकारनं ते करणं आवश्यक होतं पण केलं नाही. ठीक आहे, गोरगरिबांच्या लेकरांना मोठं होऊ द्यावं असं वाटत नसावं, कारण आमचा आक्रोश त्यांच्या कानापर्यंत जात नसावा. गोरगरिबांचे लेकरं मेले पाहिजेत, ही भूमिका आहे की काय सरकारची माहीत नाही. माझ्या मायबाप गोरगरीब मराठ्यांनी कष्ट काय केले? आपलं लेकरू सोन्यासारखं लेकरू सुखी राहिलं पाहिजे, ते नोकरीला लागलं पाहिजे, त्याने मोठं शिक्षण घेतलं पाहिजे, या अपेक्षेनं रातपाट एक करून माझ्या समाजानं कष्ट केलेले. माझा समाज शेतीत काम करतो, लोकांसिद्धा सालानी आहे, लोकांसिद्धा खुरपायला जातो, रोजानी जातो, हमाली करतोय. माझा समाज एसट्या चालवतो, ड्रायव्हर कंडक्टर करतो, जिपा चालवतो, रिक्षा चालवतोय, टेम्पो ट्रक चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, पोट भरतोय आणि लेकरांना पण शिकवतोय. माझे लोक छोट्या छोट्या कंपन्यात कामं करतात, वॉचमॅन म्हणून कामं करतात, कुणी नोकऱ्याला आहेत. माझ्या समाजाचे लेकरं मोठे होऊ नये का? त्यांना आरक्षण असू नाही का? का त्यांनी स्वप्न बघायचं नाही मोठं होण्याचं? काल माझी पोरगी मोठी झाली पाहिजे, माझं पोरगं मोठं झालं पाहिजे का? माझ्या गरीब मराठ्याने नुसते कष्टच करायचे, इतके रात्रंदिवस घाम गाळायचा, ऊस तोडायचे, व्याजाने पैसे काढायचे, लेकरं शिकवायचे. आरक्षणामुळे आमचे लेकरं अधिकारी होत नाही आहेत. आम्ही कोणाचं नाही घेत, आम्ही कोणाच्या ताटातलं फेटातलं भाकरी काय घेत नाहीत, आमचं आहे ते. आम्ही कुणबी म्हणून आमचं आरक्षण आहे, ते आम्ही शेतकरी आहेत. आम्हीच मराठी आहेत आणि आम्ही शेतकरी आहेत. शेतकऱ्यांची काय लाज? आपण शेत्या घेतो कशाला मग? शेतकरी म्हणजेच कुणबी. अडाणी शब्द होता पूर्वी कुणबी, आणि त्याला नवीन सुधारित शब्द शेतकरी आलाय. या राज्यातला श्रीमंत असो किंवा देशातला श्रीमंत असो किंवा गरीब मराठा असो, शेती सगळ्याकडेच आहे. आणि शेतीच्या प्रमाणपत्राची लाज काय तुम्हाला? कुणबी प्रमाणपत्राची काय लाज? कुणबी म्हणजे शेतकरी, काय लाज आहे रे? कशाला प्रॉपर्टी ठेवल्या मग? तुम्हाला काय लाज वाटायला पाहिजे त्याची? राणे साहेबांनी विरोध केलाय त्याला. अहो तेच नाहीत, किती असू द्या तुम्ही, त्यांच्याकडे काय शेती नाही का? दादाकडे शेती नाही का राणे दादाकडं? त्याची काय लाज आहे? क्षत्रिय मराठे पण आपणच आहेत आणि शेती कसणारे पण आपणच आहेत, त्याची काय लाज आहे? शेतीची काय लाज? आणि ज्याला वाटायचं त्याला वाटू दे, ज्याला घ्यायचं ते घे, ज्याला नाही घ्यायचं ते घेऊ नको म्हणा, काय अडचण नाही. हां, जोर जबरदस्ती नाही. आम्हाला गोरगरिबांना घ्यायचं, आम्ही शेतकरी आहेत म्हणून आमचे शेतकरी प्रमाणपत्र घ्यायला आम्हाला काही लाज नाही, कुणबी प्रमाणपत्र घ्यायला काय लाज नाही आम्हाला. शेती कसताना लाज नाही वाटत, काम करताना लाज वाटत. एखादं असतं काम चुकार, ते हमेशा जमिनी फिमिनी इकून टाकून हिंडत कुंकडे बी दारू पियत. एखादं असतं काम चुकार, त्याला शेतीचा लय काटाळ येतो, बापजादेची इस्टेट इकून टाकीतो, हिंडायची सवय असते त्याला, त्याच्यामुळे त्याला लाज वाटत असं. त्याला शायनिंग करायची सवय, मोठाडपणात जगायची सवय असते, त्यामुळे ते लाजळ असतं. ते असलेच नको म्हणतात जे आईत खाऊ आहेत. आमच्या ग्रामीण भागात शब्द आहे आईत खाऊ, लोकांच्या जीवावर. यांना नको वाटतं ती शेती. तुला नको वाटतं तर राहू दे, तू न घेऊ, तो याकडे आहे ती घेऊन चंद्रावर राहायला जाय तेवढं मात्र. ज्याला नको वाटतं तुला लाज वाटते ना शेतकऱ्यांची. अरे मराठी आहेत आम्ही, हो, आणि शेतकरी पण आम्हीच आहेत.
त्यामुळे आम्हाला प्रमाणपत्र घ्यायला काय लाज वाटत नाही. लढणारे पण आम्हीच आहेत, शेती कसणारे पण आम्हीच आहेत. धरणी माईने खायला दिल्यावर काय दगड खातो का? मग का खातो रे? धरणी माईची काय लाज आहे? काय लाज आहे धरणी माईची? शेतीची काय लाज आहे? कुणबी प्रमाणपत्राची, शेतकरी प्रमाणपत्राची लाज काय? धरणी आईने पोट नाही भरल्यावर काय गावऱ्या खाशीन का? शेण खाशीन का? दगड खाशीन? संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाली, राज्यामध्ये संताप पाहायला भेटला, अनेक ठिकाणी मोर्चे निघले, रॅली निघले, आज पंढरपूरलाही मोर्चा निघत आहे. हा समाजानं सगळ्या हजर राहावं, सगळ्यांनी जावं. समाजाला खूप जिव्हारी लागलेला आहे तो खून. कारण धनंजय मुंडेच्या टोळीनं क्रूरपणे ती हत्या केलेली, मग जिव्हारी लागलेले. सगळ्यांनी पंढरपूरच्या मोर्चात बांधवांनी सहभागी व्हा. आम्हाला जाता याच्यासाठी नाही आलं की 25 जानेवारीला आमरण उपोषण आहे, त्याच्यामुळं आराम करायला लागतो 10-12 दिवस अगोदर, म्हणून जाता नाही आलं. म्हणून दिलगिरी व्यक्त करतो पंढरपूर सोलापूरमधील सगळ्या बांधवांची. परंतु आपण सगळ्यांना सहभागी व्हा. आपल्या संतोष भाईला न्याय देण्यासाठी आपल्याला लढायचं आहे. 25 तारखेला उपोषण असल्यामुळं माझं नाही जाणं झालं. आणि तसं मी त्यांना इथं जे बांधव आले होते पंढरपूरचे, सोलापूरचे, त्यांना जाहीरपणानं सांगितलं होतं की भावाहो येणं होणार नाही आहे, त्याच्यामुळं नाराज होऊ नका. त्यांना इथंच सांगितलं होतं, आपण खोटं कधी बोलत नाहीत. त्यामुळे 25 तारखेचं आमरण उपोषण करणं गरजेचं आहे. कारण 26 जानेवारीला सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढलेली 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि सरकारला माझे गरिबाचे लेकरं मोठे होऊ देऊ वाटत नाहीत, पण माझा समाज ताकदीनं आम्ही एकत्र येऊन ही लढाई जिंकणार आहेत. माझा समाज मला कधी उघडं पडू देत नाही, कधी एकटंही पडू देत नाही. कारण मी वाईट काही करीत नाही. मी ना जातीवाद करतो ना काय करतो. माझ्या आरक्षणाला तुम्ही विरोध करू नका. फक्त मी माझ्या समाजाला आरक्षणासाठी ताकदीनं लढणारे, जीवाचे बाजी लावून लढणारे, यांनी कितीही प्रयत्न करू द्या, माझा समाज मला कधी एकटं पडू देत नाही. आणि मी वाईट काही करत नाही. गोरगरिबांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून जीवाची बाजी लावून मी लढतो. आणि लढणारे हे कसं देत नाहीत आरक्षण, तेच मी आता 25 जानेवारीच्या नंतर बघतो. नक्कीच होते मनोज जरांगे पाटील. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, आंतरवादी सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.